विधानसभेचं काउंटडाऊन सुरू झालंय। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभाचा आखाडा रंगणार आहे। एका प्रकारे महासंग्राम रंगणार आहे महाराष्ट्रामध्ये। लोकसभेचं मैदान महाविकास आघाडीने मारलं। सर्वेंचा जो कल होता तो महायुतीकडे होता, पण सर्वे कदापि बरोबर ठरले नाहीत आणि महाविकास आघाडीने धोबी पछाड दिली महायुतीला। मात्र विधानसभेचा लेखाजोखा वेगळा आहे। आता यावेळेस 6 प्लेयर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत। तीन असा हा जो असेल तो एक ग्रुप आहे आणि 6 पक्ष मुख्यत्व या रिंगणात आहेत। मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी शिवसेना फुटली, महाविकास आघाडी पायउतार झाली आणि त्यातलाच सर्वात एक वेगळा पक्ष, एक महत्त्वपूर्ण पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक जागा लढवल्या होत्या लोकसभेला। विधानसभेला चित्र थोडं वेगळं आहे। डिमांड जो तो काँग्रेस आणि शरद पवारांकडे जास्त गेलेला आहे, पण तरी पण उद्धव ठाकरे जास्तीत जास्त जागा खेचण्यामध्ये जो तो एफर्ट लावत आहेत, मेहनत करत आहेत। पण मात्र कोणकोणत्या जागा ज्या आहेत त्यांनी जाहीर करून टाकलेल्या आहेत। तब्बल त्यामध्ये 30 ते 35 जागा आहेत मित्रांनो। त्या 30 ते 35 जागा कशा प्रकारे आहेत आणि कोणकोणत्या जागांवर कोण कोण लढणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात। सर्वात आधीची जागा, सर्वात महत्त्वपूर्ण जागा म्हणजे वरळीची, तिथून आदित्य ठाकरे लढणार आहेत, हे फिक्स मानलं जातं। तर नावं जे आहेत मित्रांनो मुंबईमधून प्रामुख्याने जे अंधेरीमधलं नाव होतं ते तिथे जाणारे ज्या महिला होत्या ज्यांनी पोटनिवडणूक लढवली होती त्यांनाच त्या ठिकाणी तिकीट जाईल। त्यानंतर जर आपण नावं बघितली तर विलास पोतनीस किंवा संजना घाडी मागा ठाण्यामधून उमेदवार असेल। त्यानंतर विनोद घोसळकर दहिसरमधून, दिंडोशीमधून सुनील प्रभू, अमोल कीर्तीकर जोगेश्वरीमधून लढू शकतात। त्यानंतर राजू पेडणेकर वर्सोवामधून, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून, विशाखा राऊत किंवा महेश सावंत दादर माहीमधून, अजय चौधरी किंवा सुधीर साळवी शिवडीमधून। आणि त्याचनंतर जर आपण बघितलं तर हे नावं फिक्स मानली जातात जे असणार आहेत। त्याचबरोबर अनेक इथं इच्छुक उमेदवार आहेत, ते सुद्धा त्या प्रमाणात शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत। तुम्हाला काय वाटतं यात कोणते नावं अजून असू शकतात?